हाय, सगळ्यांना दंडवत प्रणाम. काय होतं सुट्टीचा दिवस म्हटलं ना, की म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी मात्र दुसऱ्या दिवशी असते. पण आदल्या दिवशीपासूनच असं वाटतं, की हां, उद्या सुट्टी आहे. म्हणजे किती जरी ठरवलं ना, तरी उठायला थोडासा लेट होतोच. आज तर थोडा जास्तच लेट झाला होता आणि मग सकाळी जे झाडून वगैरे होतं, तर ते झालेलं. अंघोळ देवपूजा पण झाली होती आणि इतकी प्रचंड भूक लागली होती. अजून नाश्ता बनवायचा होता. मग म्हटलं अगोदर चहा बिस्किट खाऊन घ्यावं. मग त्या मुलींना सुद्धा भूक लागेल. मग आम्ही सगळ्यांनी छान असं सकाळी चहा बिस्किट खाल्लं आणि मग मी बाकीच्या कामाला लागले. आता नाश्ता बनवायचा होता आणि सुट्टी दिवशी आमच्याकडे नाश्ता थोडासा स्पेशल असतो. कारण दररोज सकाळची गडबड असते त्यामुळे काही गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे सुट्टी दिवशी मग वेगळं असं काहीतरी बनवतेच. नाश्ता असो किंवा जेवण असो. तर मी सँडविच बनवलं होतं नाश्त्यासाठी सकाळी. त्याच्यानंतर मग सँडविचला ब्रेड थोडे होते म्हणून परत बाबांसाठी मॅगी सुद्धा बनवली. कारण आम्ही चौघजण होतो आणि मग आम्हाला सँडविच काही पुरणार नव्हते म्हणून. आणि दीदीच्या केसातला क्लिप लावून आपल्या केसात लावलाय आणि तिचं चाललंय की तिच्या खेळण्यातली भांडी आणले ते वॉश करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये ती मॅगी खाते. आणि तिचं डोक्यावरती केस सुद्धा नाहीत तेवढे, पण जसं दीदी करेल तसं सेम तिला करायचं असतं. मग त्याच्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये आमच्याकडे होती ताकाची कढी आणि भाकरी, वांग्याची भाजी, भात असा मेनू होता. तर ही जी कढीची रेसिपी आहे ना, तर ती माझ्या सासूबाईंची आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की कढी करून बघा. खरंच खूप टेस्टी होते आणि काही बेसिक साहित्य आहे. आता इथे मी लवंग आणि दालचिनी थोडंसं जाडसर म्हणजे कुटून घेतली आणि जेव्हा तुम्ही खलबत्यामध्ये कुटताना खरंच त्याची चव खूप छान लागते. आता लवंग आणि दालचिनी कुटून मी एका वाटीमध्ये काढून घेतली. आता भरपूर असा लसूण घातलाय, हिरव्या मिरच्या घातल्या 2-3, थोडंसं जिरं घातलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे छान असं आपण खलबत्यामध्ये वाटून घेऊया. तुम्हाला जर खलबत्यामध्ये कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेतलं तरी चालेल. आता माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी दह्यापासून म्हणजे दह्याचीच कढी बनवते. आता याच्यामध्ये 1 चमचा बेसन घातलंय, 1 वाटी दही घेतलंय. आता काय होतं दही काही फारसं आंबट नव्हतं, पण जितकं आंबट दही असेल ना, तर तितकी कढी छान होते. आता जो वाटून घेतलेला मसाला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये घातलाय आणि बेसनाच्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदा बेसनाच्या गुठळ्या मोडल्या, एकजीव झालं बेसन आणि दही, याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून परत एकदा 2 मिनिटं ते मिसळून घ्या. आता मस्त असं हे तर मिश्रण तयार झाले. आता आपण फोडणीची तयारी करूयात. आता फोडणीसाठी 2-3 चमचे तेल, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि जे लसूण मिरचीचं वाटण केलं होतं तर ते वाटण घालून घ्यायचंय. अर्धा चमचा हळद घालायची, छान असं परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये घालायचे ताक, जे आपण मिक्स करून ठेवलं होतं ते. आता गॅस मध्यम ठेवा आणि याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घ्या. तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल ते सुद्धा घाला. तर माझ्याकडची संपली होती म्हणून मी तर नाही वापरली. आणि असं कंटिन्यू जर तुम्ही कढीला ढवळत राहिलात ना, तर कढी छान उकळते आणि उकळेपर्यंत अजिबात फुटत नाही. आणि बरेच जण काय करतात, उकळायला लागली किंवा कढीला फेस आला की लगेच गॅस बंद करतात. तर तसं न करता अगदी कंटिन्यू असं ढवळत राहायचं आणि कढी छान उकळवून द्यायची. म्हणजे कढी उकळल्यानंतर त्या कढीला चवसुद्धा छान लागते आणि कंटिन्यू जर तुम्ही असं ढवळत राहिलात, तर कढी अजिबात फुटत नाही. अगदी एकसंध कढी तयार होते. वरून चवीपुरतं मीठ घाला. तुम्हाला थोडीशी साखर आवडत असेल तर ते सुद्धा वापरली तरी चालेल. तर सुरुवातीला हे मिश्रण पातळ दिसत असेल, पण जसं ते शिजत जाईल तसं छान असं दाटसर होतं. आता याच्यामध्ये ना थोडेसे कच्चे शेंगदाणे ओबड-धोबड कुटून घालायचे. त्याची सुद्धा चव खरंच कढीमध्ये खूप छान लागते. शेंगदाण्याचं कूट नाही घालायचं. कच्चे शेंगदाणे अगदी अर्धवट बारीक करून घालायचे. आणि हे बघा एकदम दाटसर अशी आपली कढी तयार झाली आहे. अजिबात कढी कुठेही फुटलेली नाहीये आणि चव म्हणाल तर अप्रतिम. मग कढी भात खावा किंवा कढी भाकरी चुरून खाल्ली ना तरी सुद्धा खूप छान चव लागते. आणि मग दुपारी आम्ही छान असं जेवायला बसलो. आता उन्हाळा आहे त्यामुळे कलिंगड, खरबूज तर असतंच जेवणामध्ये. आणि ज्या माझ्या मुली आहेत शिवण्य सर्वज्ञ, जे आम्ही जेवतो तेच त्या सुद्धा जेवतात. आणि माझा छान स्वयंपाक झाला होता. आता जेवायला काही घरी कोण नव्हतं, सगळे ऑफिसला गेले होते. त्यामुळे आम्ही दोघंच होतो आणि शिवण्या सर्वज्ञ होत्या. मग आम्ही सगळ्यांनी छान जेवण केलं आणि यांची अशी मस्ती कॅमेऱ्यासमोर नेहमीच चालू असते. म्हणजे हे काही असं नवीन नाहीये, की बाबा हे असं करते. शिवण्यापेक्षा सर्वज्ञातच जास्त. तिला एका जागी बसवलं आणि मग आता जेवणाचा मेनू होता सुकी वांग्याची भाजी केलेली, कढी, भाकरी आणि भात असा. मग जेवण वगैरे केलं आणि त्यांना झोपवलं. मग परत त्या उठल्या 5 वाजता. तर मग त्यांना खायचा होता डोसा. मग मी रव्याचा झटपट डोसा त्यांच्यासाठी बनवला आणि जेव्हा त्यांना डोसा पाहिजे असतो, तांदळाच्या डोश्यापेक्षा रव्याचा डोसा अगदी दोघीसुद्धा आवडीने खातात. आणि एक अर्धी वाटी रवा घ्यायचा, त्याच्यामध्ये 1 चमचाभर दही घालते आणि मीठ घालून छान असं मिक्सरला फिरवून एक 5-10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आणि नंतर चिमूटभर सोडा घालून त्याचे छान असे डोसे तयार करून घ्यायचे. आता त्यांच्यासाठी डोसे बनवले होते आणि आमच्यासाठी चहा बनवला होता. आता त्यांना दोघींना डोसे बनवून दिले. मग त्यांचे त्यांनी खात होते
आणि त्यासुद्धा गॅलरीमध्ये बसल्या होत्या बाहेर बाल्कनीत. कारण संध्याकाळच्या वेळी छान वाटतं बसायला आणि एकदम फ्रेश मस्त अशी वाऱ्याची झोपसुद्धा येत असते. तर चहा बनवला आणि त्यांच्यासाठी पाणी वगैरे घेतलं आणि मग म्हटलं तर बसून चहा घ्यावा. तर काय होतं दररोज तर बाबा ऑफिसला जातात. मग कधी तर सुट्टी असते तेव्हा शनिवार, रविवार तेव्हाच काही तो वेळ मिळतो किंवा सोबत चहा प्यायला वगैरे. आणि सकाळचं तर होत नाही कारण सकाळची खूप गडबड असते. बाबा सकाळी 7:45 वाजता जातात आणि आता एक शिवाण्याला सुट्टी आहे, पण माझी सुद्धा खूप गडबड असते. आणि आमचं चिमणं बघा कसं मस्ती करते. म्हणजे करू नको म्हटलं ना तर ती गोष्ट ती मुद्दाम करणार असं असतं. आई, आई म्हणून तिचं चालू आहे तिथं. आणि जेव्हा आई कॅमेरा लावते व्हिडिओ शूटला, तर तेव्हा हिलाच अगोदर तिथं बोलायचं असतं. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये, "हाय, मी सर्वज्ञा" असं सांगत असते ती. त्याच्यानंतर आम्ही छान असं चहा वगैरे पिलं. शिवण्या टेबलवर बसून छान असा मस्त तिचा डोसा खात होती. आणि ती जे डोसा खाती ना, तर शेजवान चटणी बरोबर खाते. तिला प्रचंड आवडतो आणि सर्वज्ञ तसाच खाती. त्याच्यामध्ये अर्धी मिरची वगैरे पण घालते मी बारीक करताना, म्हणजे चवसुद्धा छान लागते. आणि थोडंसं जिरं. तुम्ही याचा उत्तप्पासुद्धा बनवू शकता, पण त्यांना नाही आवडत म्हणून मी डोसाच बनवते. स्पंज डोसा असतो तशा पद्धतीचा बनवते, कुरकुरीत नाही बनवत. आणि सर्वज्ञाचं नेहमीच असतं, की आम्ही असं बाल्कनीमध्ये बसलो ना, ती स्लाईड बंद करते. नंतर संध्याकाळची वेळी मला बिर्याणी बनवायची होती म्हणून बाबांनी पनीर आणलेलं आणि सर्वज्ञाला पनीर इतकं प्रचंड आवडतं ना, की आणल्या-आणल्या तिने सुरू केलं होतं. मग का फ्रीजमध्ये जात होती. म्हणजे फ्रीजमध्ये काय असतं कंटिन्यू फ्रीज उघडत असते, मसाले घेत असते आणि तिला पनीर आवडतं. मस्त काट्याच्या चमच्यात अडकवून दिलं की ती खात फिरते. आणि हा जो वाटार आहे ना वाटार, तर मी लास्ट टाइम सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, की फ्रोझन न करता मी आहे असा फ्रीजमध्ये ठेवलाय तरी सुद्धा खरंच खूप छान राहिलाय. म्हणजे अजिबात कुठे खराब झाले नाही. आता माझा संपत आलाय. अजून एखाद्या वेळेस यूज करून होईल. मी छान अशा बिर्याणीच्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि त्या धुवून घेतल्या. आता आम्ही नॉन-व्हेज तर काही खात नाही त्याच्यामुळे व्हेजच खातो. आणि 8-15 दिवसातून एकदा तर आमच्याकडे बिर्याणी बनतेच. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं शनिवार, रविवार काहीतरी वेगळं असतं आमच्याकडे नाश्ता असो किंवा जेवण असो. त्यांची मस्ती चालू होती आणि माझं काम चालू होतं. मी बिर्याणीची रेसिपी काही नाही शूट केली कारण याच्या अगोदर सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये शेअर केली. आणि तुम्हाला जर खरंच पूर्ण डिटेल रेसिपीचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आहे. ज्याचं नाव आहे मधुषा रेसिपी. तुम्ही नक्की तिथं जाऊन चेक करू शकता. त्याच्यावरती फक्त आणि फक्त तुम्हाला महाराष्ट्रीयन आणि व्हेज रेसिपीज बघायला मिळतील. ती अगदी सोप्या पद्धतीने आणि जसं तुम्ही घरगुती साहित्य अवेलेबल असतं ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते पदार्थ बनवू शकतात. इतक्या साध्या सोप्या रेसिपी मी तिथं शेअर करत असते. आता बिर्याणीला भाज्या वगैरे सगळ्या ज्या काही असेल ते मॅरिनेट करून ठेवलं होतं मी आणि मग मी बाकीच्या तयारीला लागले होते. आणि काय होतं अ, अ, संध्याकाळच्या वेळी मुली खेळत असतात त्यांच्याकडे लक्ष देत म्हणा, असं निवांत चालू असतं काम माझं. अशी आम्ही काही लवकर जेवत नाही. 9, 9:30 कधी-कधी 10 पण वाजतात आम्हाला जेवण्यासाठी. त्याच्यामुळे असं काही टायमिंग नसतं आणि झोपायला तर मग 11-12 वाजतात. कारण शिवान्या सर्वज्ञच लवकर झोपत नाहीत. त्यामुळं मग माझी चालू होती तर बिर्याणीची तयारी. माझं काम चालू होतं तोपर्यंत ते इतका पसारा करून ठेवतात. त्यांचा खेळ चालू होता तोपर्यंत गावाकडनं आजीचा फोन आला होता आणि सर्वज्ञ आजीला फोनवर बोलत होती आणि सांगत होती, की "बाबांना तुम्ही सुद्धा बोला" म्हणून. आणि तिला फोनवर बोलायचं इतकं वेड आहे ना, की आपण कसं मोबाईल वगैरे म्हणजे असं मानेखाली धरून बोलतो. अगदी सेम तसं बोलत असते ती. हात सोडते, मोबाईल मानेखाली धरून वगैरे तिचं छान बोलणं चालू असतं आणि तिचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती कुणालाही मोबाईल देत नाही. अगदी साऊंडवर कॉल ठेवून सुद्धा बोलू देत नाही. ओरडते लगेच नाही बोलायचं म्हणून. तिचं झालं की मग दुसऱ्याने फोनवर बोलायचं असा तिचा हट्ट असतो. त्यामुळे मग ती बोलून घेते कारण ती आत्ताच बोलायला शिकते. मग तिचं ऐकायला सुद्धा खूप छान वाटतं आम्हाला सुद्धा आणि कुणाचा फोन आला तरी सुद्धा. पण बऱ्याच जणांना काय होतं नवीन माणसाला तिची जी भाषा आहे ना तर ती नाही समजत. तिला अजून वाक्य तयार करता येत नाही किंवा काही शब्द असे फुटत नाहीयेत. त्यामुळे ती एखाद्या शब्दाला वेगळंच काहीतरी म्हणून रिकामी होते आणि समोरच्याला ते नाही समजत. आम्हाला सवय झाली त्यामुळे ते तिच्या बऱ्यापैकी गोष्टी आम्हाला समजतात. पण तिला ओळख लागत नाही. कुणाचा जरी फोन आला ना, तरी ती बोलत असते. आणि आता बघा त्या बॉलवरती बसली आणि मग फोनवर बोलते. मी सर्वज्ञा. माझे ना दीदी हाय म्हण. तिला अजून
अजून एवढ्या काही गोष्टी समजत नाही कारण नेक्स्ट मंथमध्ये ती 2 वर्षाची होईल. तोपर्यंत तिला तिच्या बर्थडेचं सुद्धा खूप वेळ लागलाय. सारखं असतं की बर्थडे टू, केक, कपडे म्हणजे तिचं दिवसभर चालू असतं. आणि ह्या बॅग काढल्या होत्या दोघींनी आणि दोघी शाळा खेळत होत्या. आणि जसं दीदी करते तसं करायचं असतं. दीदी अभ्यास करायली की हिला पण अभ्यास करायचा असतो. आता आई कसं शूट करते तसं सेम आईची कॉपी सुद्धा हिला करायची असते. म्हणजे आई कसं बोलते, आई काय करते, ह्या सगळ्या गोष्टी अगदी ती तशाच्या तशा कॉपी करते. आणि इथे छान अशी आमची बिर्याणी सुद्धा तयार झाली होती. शिवान्या सर्वज्ञ सुद्धा सेम तेच जेवण करतात जे आम्ही जेवतो. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी मी त्यांच्यासाठी वेगळं असं काही बनवत नाही. दुपारच्या वेळी मात्र दररोज त्यांच्यासाठी नक्कीच वेगळं काहीतरी असतं. कारण एकदा जर का ती गोष्ट खाल्ली ना तर दुसऱ्या वेळेस त्या दोघी पण ती गोष्ट खात नाहीत. मग ती चपाती भाजी असो किंवा वेगळं काहीतरी असो, त्यांना 3-4 टाईम वेगवेगळे पदार्थ लागतात. आणि मस्त अशी कोशिंबीर वगैरे सुद्धा मी इथं बनवली होती. आणि व्हेज बिर्याणीमध्ये मी सगळ्या भाज्या आणि पनीर सुद्धा टाकते. कधी पनीर नसेल तर मग सोयाबीन घातलं तरी सुद्धा खूप छान बिर्याणी तयार होते. आणि मस्त अशी अगदी मोकळी सुटसुटीत नाही करत कारण त्याच्यासोबत रस्सा वगैरे काही बनवत नाही मी. त्यामुळे थोडीशी रसरशीत म्हणजे ज्युसी अशी बनवते, जेणेकरून खाताना घशामध्ये अडकणार नाही किंवा तोटरे सुद्धा बसणार नाहीत. कारण लहान मुलं खात असतील तर मग असं सुटसुटीत करून पण नाही चालत, बरोबर ना? आणि खरंच बिर्याणी खूप छान झाली होती. आणि म्हणजे आता इतकी सवय झाली ना, की अगदी कमी वेळेत सुद्धा पटकन बिर्याणी बनवून तयार होते. आणि हा होता म्हणजे असा होता शनिवारचा सुट्टीचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला